नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये केदार शिंदे यांची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेला बाई पण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला। 6 बहिणीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं। खास करून महिला प्रेक्षक वर्गांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक करत बाई पण भारी देवा चित्रपटाने सैराट नंतरचा मराठीतील सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला। चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शनावर अवलंबून असतो। या तिन्ही गोष्टींची साखळ उत्तमरित्या झाली की चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा आहे। या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर या 6 जणांनी साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं। आज ही बाई पण भारी देवा चित्रपट OTTवर तितक्याच आवडीने पाहायला जात आहे। आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यानिमित्ताने केदार शिंदे यांनी खास पोस्ट लिहिलेली आहे। केदार शिंदे यांनी बाई पण भारी देवा चित्रपटाची पोस्ट शेअर करत लिहिले आहे, याच दिवशी मागच्या वर्षी 1 वर्षात घटना घडली। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते। माझ्या पाठीशी तब्बल दणदणीत ब्लॉकबस्टर बायका होत्या। बाई पण भारी देवा या सिनेमाने मला खूप काही दिले, द्रव्य रूपात नाही, पण महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांच्या मनात एक महत्त्वाची जागा नक्की मिळाली। आज वर्ष झाला तरी कौतुकाचा वर्षाव कमी झाला नाही। सैराट नंतरचा गल्ला या सिनेमाने कमावला। मी नेहमीच म्हणतो, एक बाई जर घर चालवते तर ती नक्कीच सिनेमा चालवू शकते। जबाबदारीची जाणीव आहे। यानंतर जे जे करील ते या सिनेमाच्या तुलनेत प्रेक्षक पाहणार, धुंदीत राहून काम करणार नाही, पुन्हा शून्यापासून सुरुवात केली आहे। मला खात्री आहे मायबाप प्रेक्षक पुन्हा पाठीशी उभे राहतील, स्वामी सारखेच, असं केदार शिंदे यांनी लिहिलेले आहे। दरम्यान केदार शिंदेची पोस्ट चांगलीच चर्चेत आलेली आहे। चाहत्यांनी प्रतिक्रियाद्वारे शुभेच्छा दिल्या असून चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची मागणी देखील केलेली आहे।